विचार केला तसा हा घाट काही जास्त हेवी नव्हता. हा एक चढ होता, इथे एक टर्न होता आणि पुढे एक टर्न होता, बस एवढं त्या घाटचं विशेष होतं. पुढे लगेच तो घाट संपून जायचा. पण बघा तुम्ही इथं एक मंदिर आहे, मंदिर खूप छान दिसतं, तुम्हाला दिसत असेल मंदिर, रिसॉर्ट, नंतर इकडं डॅम तुम्ही पाहू शकता मित्रांनो. अतिशय इथं सुंदर असं वातावरण आहे. मंदिर पण आहे. कोणता पक्षी मेलेला आहे मला माहीत नाही. मग अशी एक मांजर पण मेलेली होती आणि हा पक्षी पण इथं एक मेलेला आहे. पूर्ण तो सडलेला आहे मित्रांनो. कारण का असं घाट वगैरे जे असेल ना तर या गोष्टी जाताना किंवा येताना सामोरून या गोष्टी बघायच्या असतात. हा दगड बघा केवढा दगड आहे, वरून पडला असेल तो. याला दरड म्हणतात मित्रांनो. ही अशी कोसळलेली असते. पूर्वी काय राहायचं माहिती आहे का, जेव्हा तिकडं पण पडलेलं आहे त्या दरडी. जेव्हा मित्रांनो पूर्वी म्हणजे ना घाट असं सिमेंटचे नव्हते ना, पूर्वी मित्रांनो सिमेंटची अशी घाट वगैरे नव्हते ना, तेव्हा या असल्या दरडी या अशा कोसायच्या आणि त्याच्यामध्ये नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र पाटील. मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आज राजगुरुनगरचा जुना घाट. मित्रांनो एक असा काळ होता, पुणे ते नाशिक म्हटल्यावर दोन घाट लागायची. अतिशय सुंदर ते घाट होते. एक होता चंदनापुरीचा घाट आणि दुसरा होता राजगुरुनगरचा घाट, त्याला खेडचा घाट पण म्हणायचे. मित्रांनो विषय असा झाला, कालांतराने बायपास निघाले आणि नवीन घाट निघाल्यामुळे ना यांचं जे घाटांचे महत्त्व आहे ते थोडं कमी झालं. कमी म्हणजे बऱ्यापैकी कमी झालं. तर घाट एवढे सुंदर होते मित्रांनो. याच्या खाली तळ वगैरे होते. राजगुरुनगरचा घाट मी तुम्हाला दाखवणार आहे. खाली तळ वगैरे होतं, आजूबाजू झाडं वगैरे होती. मित्रांनो हे घाट एकेकाळी म्हणजे सुंदर असं म्हणजे प्रसिद्ध होते. पण विषय असा असतो की कालांतराने एखाद्याच्या वस्तूचं महत्त्व फार कमी होऊन जातं आणि लोकांना विसर पडतो. तर मित्रांनो असंच आपण जुना घाटचं एक व्हिडिओ दाखवणार आहे, एक आठवण. कारण मी एवढ्या वर्षापासून वापरतोय हा जुना घाट, माझ्या नेहमी लक्षात राहायचा. आता जवळजवळ 2016 नंतर हा घाट जवळजवळ आता बंद झाले. बंद म्हणजे चालू आहे, पण ट्रॅफिक वगैरे नसते किंवा वाहनं वगैरे या रस्त्याने जात नाहीत. तर मित्रांनो एक आठवण आली, मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर आपण बघू राजगुरुनगरचा एक जुना घाट. हो, अजून एक काम करायचे ते म्हणजे ना कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला तर मित्रांनो आज आपण बघू राजगुरुनगरचा जुना घाट. मित्रांनो जेव्हा घाट हा बघा तिकडून राजगुरुनगरकडे येतो आणि इकडं जातो नाशिककडं, तर हे सुंदरसं एक मंदिर लागतं. मित्रांनो या मंदिराचं नाव आहे गुपित बाबा मित्र मंडळ पानमाळा सांबरवाडी. सुंदर मंदिर आहे, बंद आहे. तर हे घाटाच्या पहिले हे एक मंदिर लागतं, हे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो तुम्हाला आता हे घाट दिसत असेल, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. इथं आता वर्दळ अजिबात नाही, पण हेच 6-7 वर्षापूर्वी ना इथं मोठ्या प्रमाणात वर्दळ वगैरे राहायची. आता इथं म्हणावी तशी काही वर्दळ वगैरे नाही आहे. हे रस्ते बघा काहीतरी मेलेले आहे, मांजर वगैरे मेलेली आहे. मित्रांनो रस्ता क्रॉस करताना प्राण्यांची थोडीशी देखभाल करा. इथे एक मंगल कार्यालय खूप सुंदर आहे बघा. आता घाट मित्रांनो सुरू झालेला आहे.
कचरा लय बेकार असतो मित्रांनो. हा कचरा पाहू शकता तुम्ही, हे घाटावर लोक लय घाण करतात. इथं काहीतरी कॅरेबेजच्या बॅगा फेकलेल्या आहेत बघा. मित्रांनो एकदम एक आपण म्हणू शकतो. हे बघा, खाली डॅम वगैरे होता आणि हे पूर्ण जंगल वगैरे तुम्ही पाहू शकता. तर इथं बहुतेक हा फार्म हाऊस आहे का रिसॉर्ट आहे मला माहीत नाही. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि हा इथं डॅम वगैरे, याला नेहमी पाणी वगैरे असतं. इथं हे जे घाट होता मित्रांनो, खूप निसर्गरम्य असं वातावरण असतं. पावसाळ्यात तर एकच नंबर काम असतं, हे पाहू शकता. आणि आपल्या लोकांना एक घाण सवय असते, ती म्हणजे ना कुठेतरी घाण करत बसायची. आता बघा ना, हे बिअरच्या बाटल्या आहेत का काय आहेत काय माहिती. हे बघा, हे पूर्ण घाट वगैरे जे असतात पूर्ण घाण वगैरे करतात. आता बघा ही गाडी जाते बघा. तर मित्रांनो हे बघा, झाड वगैरे किती छान आहे. हे बघा मित्रांनो, हा घाट एवढा पण म्हणावा तसा काही रिस्की नव्हता. वाहनं वगैरे इजी त्याच्यातून निघून जायची. चला आता पुढं थोडंसं व्हिडिओ नेऊ आपण, कारण आता हा एक स्पॉट आहे, हा एक मी पाहिलेला आहे. पावसात इथं बऱ्यापैकी गर्दी पण असते. आणि हा जो कचरा मित्रांनो, हा आपल्या लोकांनी करायला नको पाहिजे. हे फार रॉंग आहे. हे बघा, फार कचरा करून टाकतात. निसर्ग एवढं सुंदर आहे ना, लोक अजिबात काळजी घेत नाही. मित्रांनो चला आता घाटला पुढं प्रवास करू. हे बघा मित्रांनो, खूप लोक कचरा करून टाकतात. आणि जे निसर्गाचं महत्त्व आहे ना, या गोष्टींमुळे मित्रांनो कमी होऊन जातं. अशा गोष्टी करायला नको. तर कोणता पक्षी मेलेला आहे मला माहीत नाही. मग अशी एक मांजर पण मेलेली होती आणि हा पक्षी पण इथं एक मेलेला आहे. पूर्ण तो सडलेला आहे मित्रांनो. कारण का असं घाट वगैरे जे असेल ना, तर या गोष्टी जाताना किंवा येताना सामोरून या गोष्टी बघायच्या असतात. कारण का असं वाहनं वगैरे येतात ना, असं जोरात वाहनं वगैरे येतात ना, तर या गोष्टी असं तिथं पडलेल्या असतात. तर मित्रांनो या गोष्टी फार सांभाळून, म्हणजे वाहन वगैरे जेव्हा आपण चालवतो तेव्हा या प्राण्यांची रक्षा करणं गरजेचं आहे. मित्रांनो इथं पडलेलं मी आता उचलून त्याला साईडला टाकून देतो, ठीक आहे. हा दगड बघा, केवढा दगड आहे, वरून पडला असेल तो. याला दरड म्हणतात मित्रांनो. ही अशी कोसळलेली असते. पूर्वी काय राहायचं माहिती आहे का, जेव्हा तिकडं पण पडलेलं त्या दरडी. जेव्हा मित्रांनो पूर्वी म्हणजे ना घाट असं सिमेंटचे नव्हते ना, पूर्वी मित्रांनो सिमेंटची अशी घाट वगैरे नव्हते ना, तेव्हा या अशा दरडी या अशा कोसळायच्या. आणि त्याच्यामुळे काय असायचं माहिती का, सर्व ट्रॅफिक किंवा वाहतूक बंद होऊन जायची. पण आता कालांतराने हा घाट एवढा कोणी वापरत नाही. पण इथं बघा एवढा दगड पडलेला आहे. असा जर जोरात आला, कार टू व्हीलर असेल तर फार मोठा धोका असतो. मित्रांनो या गोष्टी घाटात फार सांभाळून बघाव्या लागतात.
विचार केला ना तसा हा घाट काही जास्त हेवी नव्हता. हा एक चढ होता, इथे एक टर्न होता आणि पुढे एक टर्न होता, बस एवढं त्या घाटचा विषयच होतं. पुढे लगेच तो घाट संपून जायचा. पण बघा तुम्ही इथं एक मंदिर आहे, मंदिर खूप छान दिसतं, तुम्हाला दिसत असेल मंदिर, रिसॉर्ट, नंतर इकडं डॅम तुम्ही पाहू शकता मित्रांनो. अतिशय इथं सुंदर असं वातावरण आहे, मंदिर पण आहे, तुम्ही येऊन तिथं दर्शन वगैरे करू शकतात. खूप सुंदर मंदिर मित्रांनो. त्या रस्ता बहुतेक ना खालून असेल फिरून वगैरे, पण तुम्ही मंदिर वगैरे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर मंदिर आहे. आणि कोणी जर राजगुरुनगरचं कोणी असेल आणि माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी सर्वप्रथम मला कमेंट्स करा की मंदिर कशाचं आहे, पुढचा व्हिडिओ त्या मंदिराचं बनवू आपण ड्रोन मारून. आणि सुंदर पुढं रिसॉर्ट आहे, सुंदर पुढं डॅम वगैरे आहे, तर मित्रांनो बघू शकता. आणि हे असं कचरा वगैरे भेटतं ना, ते मला पटत नाही राव. हे बघा इकडं पण हे दगड वगैरे कोसळलेले आहेत, हे आत्ता कोसळ. मित्रांनो या गोष्टी सांभाळून राहा. चला आता घाटाच्या पुढचा प्रवास चालू करू. मित्रांनो फायनली आपण इकडे आलो, घाट संपलेला आहे. इकडे नाशिक 162, पुणे 54, म्हणजे आतमध्ये हा नवीन रस्ता सुरू झालेला मित्रांनो, हायवे. तर हा जुना घाटचा जो रस्ता मित्रांनो बघा, सहसा इथं गाडी पण एवढी जास्त येत नाही. आणि इकडं समोर तुम्हाला एक आकाश हॉटेल दिसेल मित्रांनो, हे अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे. गर्दी पण मोठ्या प्रमाणात असते. इकडं पण व्हिजिट करा आकाश हॉटेलला. आणि मित्रांनो हा निसर्गरम्य या राजगुरुनगर घाट जो आता त्याचं महत्त्व फार कमी झालेलं आहे, गाड्या पण कमी जातात. सहज आठवणी म्हणून व्हिडिओ बनवला मित्रांनो. नवीन असं व्हिडिओला लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. जय शिवराय, जय शंभूराजे.